देश सुरक्षित हातात आहे असं म्हणणाऱ्या मोदी सरकारच्या काळातच देशात पुलवामा, पहलगाम आणि आता दिल्लीत दहशतवादी हल्ले झाले. हे केंद्र सरकारचं अपयश आहे असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या सूचनेनुसार तथा जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर मूक निदर्शनं करण्यात आली. यावेळी स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. काल सायंकाळी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन समोर एका कारमध्ये दहशतवाद्यांनी स्फोट घडवला. या स्फोटात अधिकृतरित्या 9 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत असून 22 जण जखमी झालेत. या घटनेच्या निषेधार्थ आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून निदर्शनं केली. दहशतवाद्यांचा बिमोड केलाच पाहिजे, राजधानीवरील हल्ला सहन करणार नाही, हल्ल्याला जबाबदार कोण अशा आशयाचे फलक आंदोलकांनी हातात घेतले होते. यावेळी महिला अध्यक्ष सुजाता घाग यांनी केंद्रातील मोदी सरकार हे सर्वच पातळीवर अपयशी ठरल्याचं, त्यामुळेच निवडणुकांच्या काळात स्फोट होत असल्याचं सांगितलं. म्हणूनच या सरकारनं राजीनामा द्यायला हवा. प्रदेश प्रवक्ता रचना वैद्य यांनी एकीकडे देशावर दहशतवादी हल्ले होत असताना आपले पंतप्रधान भूतानच्या राजाचा वाढदिवस साजरा करायला जात आहेत. पुलवामाच्या वेळीही डिस्कव्हरी चॅनलचं ते शूटिंग करत होते. काँग्रेसच्या सत्ता काळात स्फोट व्हायचे, परंतु भाजपच्या काळात फक्त निवडणुका आल्यावरच स्फोट होतात. याचाच अर्थ हे सरकार निवडणूकजीवी असून हे निवडणूकजीवी सरकार भारतीय जनतेचं जीव घेत आहेत. अपयशी ठरलेल्या केंद्रीय गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी त्यांनी मागणी केली. तर युवक कार्याध्यक्ष राजेश कदम यांनी अजित डोभाल यांनी आता देशात दहशतवादी हल्ले होत नाहीत असं म्हटलं होतं, परंतु भाजपच्या काळात निवडणुका आल्या की स्फोट का घडतात हा संशोधनाचा विषय आहे असं सांगितलं. सर्वप्रथम कालच्या भ्याड हल्ल्यात जे मृत्युमुखी पडलेत त्यांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्याच हल्ल्यात जे जखमी झालेत ते लवकर बरे व्हावोत ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. काल देशाच्या राजधानीत दिल्लीत असा भ्याड हल्ला झाला, ह्याची माहिती कोणालाच नव्हती. म्हणजे ती इंटेलिजन्स फेलियर आहे. गेल्या एका वर्षभरात 6 महिन्यात बोला पहलगाम झालं, पहलगाम झाल्या 6-7 महिन्यात आता कालचा हा जो झालेला आहे तो हल्ला झाला. मग देशातल्या यंत्रणा करतायत काय? फक्त निवडणुकी पाठी ह्या सगळ्या यंत्रणेंना सोडून दिलेला आहे. आणि हा भ्याड हल्ला झाल्यावर ही आपले जे प्राईम मिनिस्टर आहेत नरेंद्र मोदी ते भूतानला वाढदिवस साजरा करायला जातात. ह्याच्या एवढी असंवेदनशील गोष्ट आणि दुर्दैवी गोष्ट कुठल्याही देशाच्या नागरिकांच्या समोर नाहीये. आज त्यांनी इकडे राहून परिस्थितीचा आढावा घ्यायला पाहिजे होता. चौकशी यंत्रणेच्या मीटिंग्सना उपस्थित राहायला पाहिजे होतं. पण सगळं सोडून ते गेलेत फिरायला, एक वाढदिवस साजरा करायला. पुलवामाचा पण जेव्हा असाच हल्ला झालेला तेव्हा नरेंद्र मोदी डिस्कव्हरी चॅनलची एक डॉक्युमेंटरी शूट करण्यात बिझी होते. हे जे सरकार आहे ते असाच हल्ल्यात जे मृत्युमुखी पडतात त्यांच्या चितेवर स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यात फक्त हुशार आहेत. बाकी कुठलीही कामं त्यांना करायची नाहीयेत. निवडणुकी आले की असे हल्ले होत आहेत हे आता 2014 पासून सगळ्यांच्याच लक्षात आलेलं असेल. दुसरं म्हणजे देशात जो सध्या वोट चोरीचा मुद्दा जे जम पकडतोय, जास्तीत जास्त नागरिकांना हे पटतंय की वोट चोरी झालेली आहे. ह्या वोट चोरीवरनं कुठून तरी लक्ष विचलित करायला सुद्धा हा हल्ला घडवून आणलाय, हे आमचं ठाम मत आहे. जर देशात वारंवार असे हल्ले होत असतील तर सगळ्यात पहिले जे होम मिनिस्टर आहेत अमित शहा त्यांनी तात्काळ त्यांचा राजीनामा द्यावा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांची मागणी आहे.